बॉडी दाखव रे बॉडी समस्त यात्री मानक अनुरोध मो बस यात्रा करबा समय मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो नागपूरला आम्ही जाणार आहोत इथून आता अधिवेशनासाठी कुछ भी सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो आज आपण आपल्या एका मोठ्या फॅन जवळ तो म्हणजे आमचा अजित दादा. बघ आता तू बघा मला यूट्यूबला घेत नाही. बघ माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आता तोच कमेंट असते की तू मला माझ्या व्हिडिओमध्ये घेत नाही. म्हणजे मी आतापर्यंत जेवढा व्हिडिओ काढला तेवढ्या व्हिडिओमध्ये तू मला बोलला की मला तो व्हिडिओमध्ये घेतलाच नाही आणि माझ्याशी बोल नकोस. तर आज मी आमच्या अजितला व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. नाव सांग तुझं नाव काय? अजित. अजित पूर्ण नाव सांग. अजित. हां तर मित्रांनो केपीचा मुलगा आहे. तर आपण आता केपीच्या घरी आलेलो आहोत आणि समोर सामान बघितलं. हा पूर्ण सामान तो आहे. हा आपल्याला ट्रेनमध्ये जाणार आणि तुम्हाला सांगायचं विसरलो तर आम्ही एक मोठी जर्नी करतो आहे. म्हणजे 4 धामचे जे मंदिर आपल्या इंडियामधले ते त्यातला एक मंदिर आहे पुरी जगन्नाथ. तिथं आम्ही आता जाणार आहोत. तर आमची ट्रेन जी रात्री 12 ट्रेन आहे आणि ट्रेनमध्ये जवळपास 40 तास आम्ही प्रवास करणार आहोत. तर भूक लागते त्यामुळे आम्ही हे सर्व जेवणाचा म्हणजे खाण्याचा हे सोय करून ठेवलेलं पूर्ण आमच्या दोघांसाठी. आम्ही दोघंच असणार आहोत. तू येतोच खरं आमच्यासोबत? चल 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 माझ्यासोबत झोप तू. चल येतोच का लवकर आत्ताच सांग. येशील? अजित दादा बोलते नाही येत मी. जाऊ द्या आम्ही जाऊ. मग तुझ्या पप्पाला घेऊन जाईन मी. चालेल ना? पप्पाने मी जाऊ ना? चालेल. आमची व्हिडिओ बघशील ना नंतर आल्यावर? नाही बघत व्हिडिओ बघतोच का नक्की सांग. काय तुला टीव्हीला येते माहिती तुला? नक्की काय तू बघतोस माझे व्हिडिओ? नाही बघत तू? पप्पाला विचारू. चालेल. मित्रांनो आजीच बोलते मी तुझी व्हिडिओ बघते. तर ही सर्व पॅकिंग करू जेवू आणि निघू आपण आता CSTला. कारण CSTवरून 12:30ची ट्रेन आहे. तर 8 सव्वा 8ला निघू आणि जेवू वगैरे आणि जाऊ स्टेशनला. भेटू तुम्हाला तिकडे. आता सध्या पॅकिंग करते पूर्ण. चला मित्रांनो ही सर्व एवढी पॅकिंग असणार आहे. हा दोघांचाच खायला असणार आहे आम्हाला. कारण खाण्यामध्ये कमी नाही पडली पाहिजे कायच. हे बिस्किट चिवडा आणि वेपर्स. तर मित्रांनो इतके दिवस व्हिडिओ नाही टाकण्याचं कारण एकच होता की माझी दाताचे आहे ना विस्टम टूथ जो असतो तो काढलेला आणि सर्जरी झालेली. त्यामुळे मला बोलता येत नाही आणि खाता सुद्धा येत नाही. तरी पण आम्ही जातो आहे. पण ठीक आहे आता बरं झालं. 3-4 दिवस झालेले आहेत काढून. तर विस्डम टीथ तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. ही पूर्ण माझी इथं सर्जरी झालेली आतमध्ये आणि 3 टाके पडले आहेत. तरी पण आपण जाऊया आता पुरी जगन्नाथ इकडे दर्शन घेण्यासाठी. तर चला मित्रांनो आपण तर निघतो आणि हे पूर्ण सामान वगैरे पॅक करतो आता. चला. सो फायनल मित्रांनो आपण ऑल सेट झालेलो आता. फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आपली जी जर्नी आहे ही लाईफमध्ये सर्वात लॉंगेस्ट जर्नी होणार ट्रेननी. कारण जवळपास आपल्याला 2 दिवस लागणार पोचायला. 40 तासाचे काहीतरी ट्रॅव्हल आहे. आपण लास्ट टाईम विजयवाडा गेलो होतो तेव्हा आम्हाला 2 दिवस लागले होते. तर आता 1 डे काहीतरी ऑलमोस्ट 30 to 37 आवर्स आम्हाला पोचायला लागणार आहेत. तर चला मित्रांनो तुम्हाला तो दाखवतो कसा आहे ट्रेनचा प्रवास साऊथ साईडला जाण्यासाठी. ॲक्च्युली मी साऊथ साईडला नाही. तुम्हाला मी मॅप थ्रू दाखवतो आपल्या इंडियाच्या. तुम्हाला समजेल कुठं झालो आम्ही आता. तर ऑलमोस्ट 40 तासाची प्रवास आहे आपल्या ट्रेननी. तर आता निघतो आम्ही. जेवण वगैरे करू. तर पॅकिंग वगैरे ऑलरेडी झालेली आहे आणि आपण 3rd AC बुक केलेली आहे. तर बाकी तुम्हाला ट्रेनमध्ये दिसेलच. तर आता निघतो इकडं जेवण वगैरे करतो आणि निघतो. चला. सो फायनली भावांना आपण निघालेलो आहे आता CSTसाठी आणि CSTवरून आपली ट्रेन जी आहे 12:30 वाजता असणार आहे. बाकी केपीने वगैरे बॅग पूर्ण भरलेलं आहे एकदम परफेक्ट. आणि ही बॅग दिसते ही पूर्ण खायला भरलेली बॅग आहे. आता आम्ही पेंद्रवरून मेट्रो ट्रेन पकडणार आहोत आणि मेट्रोचा तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवू आणि बेलापूरला पोहोचून मग CST जाऊ. चला. सो बाय लोक हे जो तिकीट आहे हे मेट्रोचं तिकीट आहे. याच्यामध्ये NFC आहे जी की स्कॅन करून विंडो जे आहे म्हणजे ती डोअर आहे ओपन करते. म्हणजे एंट्री पास आहेत हे तुम्ही समजू शकता याला. बाकी सीडी केपी बॅग गेलं तर ही बॅग गेलं पाहिजे. सो मित्र आपण आता मेट्रो पकडलेलं इकडनं जी की आपला CBD वेळापूर सोडेल आणि तिथनं आपण CST ट्रेन पकडून मग पुढे जाऊया. मित्रांनो इकडे मेट्रोचा एंट्रेन्स आणि इकडे आपला नॉर्मल लोकलचा एंट्रेन्स. आता आपण इथून जाऊ CSTला.
सो फायनली मित्रांनो आपण ट्रेनमध्ये आलेलो आहे आणि आपली सीट जी आहे ती वाली असणार आहे अप्पर आणि एक लोवरची. तर केपी तिकडे बसलेलं आहे मस्त आरामात चार्जर वगैरे सगळं आहे आणि हा फर्स्ट टाईम ट्रॅव्हल असणार आपल्याला 3rd AC मध्ये. तर तुम्हाला नक्की एक्सपिरियन्स शेअर करू कसं वाटतं त्याला. सो मित्रांनो लास्ट टाईम तुम्हाला सांगितलं मी CST ट्रेन तिथे चुकीचं बोललो. ही आमची ट्रेन जी होती लोकमान्य टिळकवरून होती आणि आम्हाला कन्फ्यूज झालेलो. तर आम्ही CST जाऊन परत रिटर्न आलो आणि आता आपण ट्रेनमध्ये पूर्णपणे बसलेलो आहे. आता पुढचे 40 तास आपण ट्रेनमध्ये काढणार आहोत. बाकी विंडो बघा आपल्याला किती मोठी भेटलेली इकडं. एक नंबर विंडो सीट भेटलेली आहे. फुल मजा करत जाणार आहोत. ट्रेनमध्ये बसून 5 मिनिटं झाली तर इथं आमची सुरुवात झाली लगेच खायचं पॅकेट फोडायची. भूक लागल्यावर आम्हाला कंट्रोल नाही होत. भूक लागल्यावर कंट्रोल होत नाही. पोचलं सामान लास्टपर्यंत पोचलं का भुवनेश्वरपर्यंत. रिटर्न पोचलो आपण. तर मग एवढी बॅग आमची खायला भरलेली आहे आणि तरी आमच्या बाईला समोसा पाहिजे. बाईचा नाद ना आमचे. भूक लागली तर काय करू बाबा. आणि विषय असा आहे की मी समोसा खाऊ शकत नाही त्यामुळे दोन्ही समोसा त्यालाच खायला. हो एन्जॉय. तुझ्यासाठी काय पण माझ्यासाठी काय पण काय 2 समोसा चल. चाय पितो चाय. चाय एवढं लगेच चहा वगैरे नको. थांब जरा थोडा वेळ होता अर्धा 1 तास होते ट्रेनला तर लगेच सुरू. आता काहीतरी थोडं काहीतरी डायरेक्ट झोपायला नाही थोडं काहीतरी खाऊ बी आता आणि मग झोपू डायरेक्ट. तुम्हाला पण काहीतरी खायला लागते बाबा. ना झोप येण्या टाईम काहीतरी खाऊ आणि थोडं टाइमपास करू आणि झोपून डायरेक्ट उद्या तुम्हाला भेटू. कारण ॲक्च्युली याच्या अंतर करायचे याच्या चादरीच्या अंतर करायचे. चावायला नको. फायनली भावानं आपण ही सीट पकडलेली आहे आणि इथं आपण झोपलेलो आहोत. बाकी सगळी आता पब्लिक झोपणार. लाईट बंद करून डायरेक्ट भेटू उद्या. तर मित्रांनो 130च्या स्पीडला टॉयलेट करणं एक वेगळीच अचिव्हमेंट आहे असं मला तरी वाटतं या ट्रेनमध्ये येऊन. मित्रांनो सकाळी 7 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलो जळगावच्या इकडं. आता उठलो आम्ही आणि चहा घेतला आणि माझा नशीब इतकं खराब की चहाचा ग्लासच फाटलेला आहे. सगळा चहा खाली सांगला. तर मित्रांनो सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहे आता भुसावळला पोहोचलेलो आहे. भुसावळ जंक्शनला. अजून उद्याची सकाळ आपल्याला काढायची ट्रेनमध्ये आणि बाकी तर ओके एकदम ट्रेनमध्ये. सो मित्रांनो जस्ट फ्रेश झालो आता आणि आम्ही आता भुसावळ क्रॉस केलेला आहे आणि ट्रेन जे आपल्या 1 तास लेट चाललेली आहे. आय होप सो कवर होईल कारण भरपूर ट्रॅव्हल अजून बाकी आहे आमचं. जवळजवळ 20 तास ट्रॅव्हल बाकी आहे अजून. आणि मित्रांनो लास्ट टाईम आपण ट्रॅव्हल केला तो आपण स्लीपरमध्ये केलेला आणि 3rd AC मध्ये आपला एक्सपिरियन्स तो खूप चांगला आहे. आणि कारण AC वगैरे आहे आणि चादर वगैरे एकदम प्रॉपर आहे झोपण्यासाठी त्यामुळे झोप एकदम प्रॉपर लागली. तो मित्रांनो हा असणार आपला सेकंड नाश्ता जो की उपमा आणि केपीने घेतली पुरी भाजी. नाही मिळून खायचं आहे. केपी बॉडी दाखवत बॉडी वाडी म्हणजे माझी मला आता जाऊ दे काय समजलं. चला मित्रांनो उपमा खातो. ट्रेनमध्ये सगळा का आपण चहा नका. चहा तुम्ही काय केलं स्पॉटर सांगता सगळं काय. तो डुप्लिकेट कप होता रे काय करू सांग. असं टेस्ट बघ असे. मित्रांनो आता दुपारचं 1 वाजलेलं आहे आणि आपल्याला भूक लागली त्यामुळे केपीने पूर्ण ब्रेडचा पॅकेट संपवलेला आहे केकचा. तुझा दाखव ना. पण एक प्रॉब्लेम झाला आहे. या भाईने आमचा यो घेतलेला पायनॅपल फ्लेवरचा आणि मी घेतला चॉकलेट फ्लेवर. यो 1 नंबर बाकूच लागत आहे आणि तो 1 नंबर भारी लागते. पण ते मला एक संपवलंच मला की 2 किती
अरे आता 2 होत आहे तुझा नाद ना भाई. मित्रांनो अजून आपल्याला जवळ 25 तास लागणार आहेत बहुतेक. उद्या सकाळी 7 का 8ला पोहोचणार ना ट्रेन. सकाळी 7 ते 8 वाजता आम्हाला उद्या. आता वाजले दुपारचा 1 म्हणजे अजून हा पूर्ण संध्याकाळ जाईल रात्र जाईल आणि उद्या सकाळी. तर आय होप सो जर्नी आपली व्यवस्थित जावं आणि इझी जाऊ. तर मित्रांनी आपण आता भुवनेश्वर एक्सप्रेसमध्ये आणि आपण जेवण घेतलं आहे ट्रेनचा. आणि ट्रेनचं जेवण आहे एकदम बेस्ट आहे. म्हणजे ॲटलिस्ट टेस्ट तरी आहे. लास्ट टाईम बघितलं ना एकदम बेकार होता. तर या ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास करायला जेवण नक्की जावं. ट्रेनला टेस्ट चांगली आहे जेवणाची. मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत नागपूरला. आम्ही जाणार आहोत इथून आता अधिवेशनासाठी. तर मित्रांनो दुपारचे वाजले 1:45 आणि आपण आता पोहोचलो नागपूर मोठ्या जंक्शनला. तर इथं पोहोचता आपलं लगभग किती तास झाले. तर रात्री 12ला बसलो ना. तर आता दुपारचे 2 वाजले. म्हणजे तुम्हीच काउंट करा किती तास लागले. 14 तास लागले लगभग. आता 14 तासानंतर थोडं रेस्ट घेईल ट्रेन इकडे आणि मग निघू पुढे आता. फायनली मित्रांनो आता आपल्याला 2 दिवस झालेले ट्रेनमधून आणि आता आपण पोहोचलो कटकला. तर महाराष्ट्रापासून ओडिसापर्यंत पोहोचला आपल्याला जवळजवळ लागले 40 तास. आणि आता नेक्स्ट स्टेशन असणार आहे भुवनेश्वर. तर आपण भुवनेश्वरला उतरू आणि तिथून जाऊ जगन्नाथपुरीला. तर मित्रांनो आम्ही आता ओडिसामध्ये आहोत. तर नॉर्मल थंडी इकडे तशी आपल्याकडे असते. तर बघूया मित्रांनो आता ट्रेनमधून उतरू नेक्स्ट स्टेशनला. जवळजवळ 1-1.5 तासानंतर स्टेशन आहे. तर उतरू आणि तिकडनं जवळ काय भेटेल ते म्हणजे बस किंवा प्रायव्हेट कार वगैरे भेटेल तसं तुम्हाला सांगू. चला मित्रांनो. सो बाय लोक आपण आता उतरलेलो आहे भुवनेश्वरला आणि आपण स्टेशनच्या बाहेरून आता इथून बस पकडणार आहोत पुरीला जाण्यासाठी. तर बघूया काय भेटतं आपल्याला. बस वगैरे भेटते की काय प्रायव्हेट कार भेटते. तर तसं भेटेल तसं तुम्हाला सांगतो. चला कुठे आहे पुरी बस. समस्त यात्री मानकु अनुरोध मो बस रे यात्रा करिबा समय मोबाइल मनी पर्स निज दायित्व रे रखंतु. समस्त यात्री मानकु अनुरोध मो बस रे यात्रा करिबा समय मोबाइल मनी पर्स पहले मला म्युझिक लागते गाणं लागते कुठेतरी. समस्त यात्री मानकु अनुरोध मो बस रे यात्रा. सो बाय लोक आम्ही आता बसलेलो आहे बसमध्ये भुवनेश्वरनं आणि बसचे सीट बघा एवढं बारीक सीट आहे की आमच्या दोघांची साईज बसत नाही सीटमध्ये. हे बघा 3ची सीट आणि 2ची सीट बघायचं कशी बसले. आता 60 किलोमीटरचा प्रवास आहे. इथून निघू आणि जाऊ पुरीला. आता चला ₹100 ना. हो तो फायनली मित्रांनो आपण तर पोहोचलेलो आहे पुरी बस स्टॉपला आणि इथून आपण ऑटो गेलेले आहे जे की आपला हॉटेलपर्यंत सोडणार आहे.
तर आता बघूया आपल्याला कुठला ऑर्डर भेटते आणि भेटू तुम्हाला ऑर्डर म्हणजे ऑर्डर पोहोचणार तुमचे बोलतात कारण ऑर्डरचा आवाज आहे ना तुम्हाला आवाज येणार नाही. चला सो मित्रांनो आपण आता बीचवर आलेलो आहे आणि इकडे सी बीचची इकडे आपला रूम शोधतोय आपण. KP गेलेला रूम बघायला आणि ऑटो बाईला भैया आपल्याला घेऊन आलं तिकडं. तर रूम वगैरे बघू आणि रूम जसं भेटेल आता जसं तुम्हाला शेअर करू किती रेंज आहे आणि किती प्राईज आहे रूमची तर बघू इकडे आता. सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे पुरीला पण एकदम सेफली आणि आता आम्ही रूम घेतलेली आहे. ही जी रूम तुम्ही बघितला तर रूमच्या बाहेर तुम्हाला तो सीन दाखवूया बघा. मित्रांनो रूमच्या बाहेर आपल्याला समुद्राचा किनारा दिसला बघा आणि पाणी इकडून एकदम काय क्लिअर दिसतं ब्ल्यू वगैरे ब्ल्यू. मित्रांनो एकदम प्रॉपरची रूम भेटली आणि प्रॉपर असा व्ह्यू भेटलेला आहे. तर मित्रांनो आता ही व्हिडिओ इथं संपवायला झालं कारण खूप मोठी व्हिडिओ झालेली आहे आणि आम्ही 2 दिवस आंघोळ नाही केलेले आहे. तर मित्रांनो आंघोळ वगैरे करू फ्रेश करू आणि संध्याकाळी दर्शनाला निघू. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओमध्ये आवडली तर नक्की लाईक करा आणि वेट करा आपल्या पुढच्या व्हिडिओचा. मित्रांनो आम्ही आता फ्रेश वगैरे झालो. हा आपला म्हणजे पुरीमध्ये पहिला दिवस आहे. तर फ्रेश वगैरे झालो तर आम्ही आलो होता समुद्र किनारी जो की आपल्या हॉटेलच्या समोरच आहे. तर आम्ही तर बीचवर आलो कारण संध्याकाळी यायला भेटलं की ना काय माहीत नाही कारण आम्हाला संध्याकाळी दर्शन घ्यायला जातं त्यामुळे आम्ही आता बीचवर आलेलो आहे आणि आता इकडे बीचचं सीन तुम्हाला दाखवू आणि समुद्राचं पाणी तर एकदम क्लीन पाणी आहे. मला तुम्हाला माझा आवाज येतो की नाही पण आय होप की आवाज पोहोचेल तुम्हाला समुद्राचं पाणी तुम्हाला